नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज काल अचानक भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ऐतिहासिक अशी बहुमोल भर घालणारे मोदी सरकारमधले एक कर्तबगार मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी मी फारसं बोलत नाही कधी, आणि त्यांच्यावर टीका सुद्धा होत नाही. अगदी विरोधी पक्षातले लोक सुद्धा, भाजपचे किंवा मोदींचे टीकाकार सुद्धा गडकरींचं कौतुक करताना दिसतात. आणि अशा आणि कौतुक चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. ज्या वेगाने 70 वर्षात झाल्या नाहीत अशा गोष्टी गडकरींनी गेल्या 10 वर्षात करून दाखवल्यात, आणि त्यातल्या अनेक चमत्कार म्हणावेत अशा गोष्टी आहेत. आणि महाराष्ट्राबाहेर या माणसाचं इतकं कौतुक आहे, खेड्या पाड्यापर्यंत गडकरी हे नाव जाऊन पोहोचले की हा रस्ता झाला, आमच्या गावाजवळून हायवे झाला, आमच्या गावी जाणं इतकं सोपं झालं. असं म्हणताना कुठलाही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश किंवा बंगाल, आसाम मधला माणूस सुद्धा कौतुकाने गडकरींचं नाव घेतो. एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालंय, आणि त्याचं श्रेय मोदी सरकार इतकंच गडकरींचं आहे. आणि म्हणून विरोधी पक्षांना सुद्धा मान्य करावं लागतं. अगदी भाजपचे टीकाकार असून शरद पवारांनी सुद्धा याचं श्रेय गडकरींना दिलेलं आहे, की आधीच्या सरकारांना जमलं नाही, त्याच्या अनेक पटीने गडकरींनी करून दाखवलं, हे शरद पवार सुद्धा बोललेले. आणि शरद पवार कशाला, इतर अनेक पक्षातले कट्टर भाजप विरोधी पक्षातले लोक सुद्धा बोललेले. पण आजकाल अचानक कुठून किल्ल्या फिरल्यात माहित नाही, पण गडकरी यांना टार्गेट करण्याच्या, लक्ष करण्याच्या, बदनाम करण्याच्या, राजकीय आयुष्यातून उठवण्याच्या मोहिमा सुरू झाल्यात. आणि म्हणून गडकरी हा विषय मला घ्यावा लागला. असं काय झालंय गडकरींचं? गडकरींनी वाहतूक या व्यवसायामध्ये, विषयामध्ये किंवा क्षेत्रामध्ये अक्षरशः आमूलाग्र परिवर्तन आणलेलं आहे. पण त्यांच्या मुलांच्या काही कंपन्या आहेत, आणि त्या कंपनीला फायदा मिळावा म्हणून इथेनॉल वगैरेचे काय मिक्स पेट्रोलमध्ये इंधन म्हणून वापरणं, आणि त्यातून पोल्युशन पण कमी होतं, प्रदूषण कमी होतं, यासाठी गडकरी आग्रहाने बोलत असतात. पण ते पर्यावरणासाठी किंवा देशाचं इंधन बचतीसाठी बोलत नाहीत, तर ते आपल्या मुलांच्या कंपन्यांची तुंबडी भरावी म्हणूनच बोलत असतात. अशा स्वरूपाच्या आरोपांची आता सध्या प्रचंड काय बरसात सुरू झाली आहे, वर्षाव सुरू झालाय. आणि मग अशा आरोप करण्यासाठी अर्थातच अंजली दमानिया या आघाडीवर असतात. दमानियांनी केलेल्या आरोपामुळे अनेक वेगवेगळ्या राजकारण्यांच्या आयुष्यामध्ये वादळं आलेली आहेत, वर खाली झालेलं आहे. पण अंजली दमानी हा विषय नाहीये माझा, तो वेगळा विषय. त्यांचे आरोप काय आहेत, त्याचं चिकित्सा वगैरे मला करायची नाही. मला गडकरींना त्यांचं जे दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे, त्यामधला एक दोष दाखवायचा. आणि तो दोष अगत्याचा इतक्यासाठी आहे की हा कर्तबगार माणूस आहे, आणि त्याचं राजकीय आयुष्य जे आहे, राजकीय व्यक्तिमत्व आहे, त्याला धक्का लागला तर तो आपोआपच समाजाचं आणि देशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. कारण ज्या माणसाने 60-70 वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होऊ शकत नव्हतं किंवा होत नव्हतं, ते अल्पावधीत इतक्या प्रचंड वेगाने करून दाखवलेला आहे. तो माणूस या देशाच्या प्रगतीमध्ये दीर्घकाळ एक हिस्सेदार असावा अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे गडकरींच्या राजकारणाला ब्रेक लागला तर तो एका व्यक्तीच्या राजकीय जीवनाला लागणारा ब्रेक नसेल, तर तो भारताच्या प्रगती पथावर चाललेल्या वेगवान कामांना लागलेला ब्रेक असेल. आणि म्हणून चिंता गडकरींची नाहीये. गडकरी जे करून दाखवतात किंवा करतात त्याची चिंता आहे. आणि म्हणून जर त्या सगळ्या
गतिमान कामांची चेतना आणि चालना गडकरी असतील तर गडकरींना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं हे विकासाची भूमिका असलेल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून मी आज हा विषय घेतलेला आहे. आता त्यांच्यावर होणारे आरोप किंवा अंजली दमानिया किंवा तत्सम लोकांनी जे आजपर्यंत अनेक आरोप केलेले आहेत आणि आत्ता नाही, दीर्घकाळ अधूनमधून होत राहिलेले, पण आत्ता त्यामागे एक व्यापक मोहीम दिसते मला. आणि म्हणून मग मला असं वाटतं की गडकरींच्या समर्थनासाठी उभं राहिलं पाहिजे. पण समर्थन कोणापासून करायचं? अंजली दमानिया असतील किंवा आणखीन कोणी जे आरोप केलेत त्यामुळे फारसं काही गडकरींच्या अंगाला चिकटेल अशी मला शक्यता दिसत नाही. असले आरोप आजवर अनेक राहुल गांधींपासून, मोदींपासून, अमित शहापासून सगळ्यांवर होत आले, शरद पवारांवर होत आले. पण त्यामुळे त्यांचं फारसं नुकसान झालं असं मला दिसलं नाही. आणि त्यामुळे या आरोपांमुळे गडकरींचं राजकीय जीवन किंवा त्यांच्या कर्तृत्वाचं फार नुकसान होईल अशी शक्यता नाहीये. पण त्यापेक्षाही स्वतः गडकरीच आपल्या राजकीय जीवनाचं नुकसान करतील का याची भीती महत्वाची. एक गोष्ट असते नेहमी, गांधीजींचं कुठचं तरी एक वचन मी वाचलेलं आठवतं की तुमचा पराभव करणं, तुमचा अपमान करणं कोणालाही शक्य नसतं जोपर्यंत तुम्ही त्याला सहकार्य देत नाही. तुमच्या मदतीशिवाय कोणीही तुम्हाला अपमानित करू शकत नाही, तुम्हाला हरवू शकत नाही असं गांधीजी म्हणतात. तेव्हा त्याचा आशय समजून घेणं अगत्याचं आहे. त्याचा अर्थ सोपा असा आहे मित्रांनो, की तुमच्या विरोधात जी मंडळी असतात त्यांच्या हाती तुम्ही कोलीत दिलं तर मग ते आग लावायला मोकळे असतात. त्यांच्या हाती कोलीत जर तुम्ही दिलं नाही तर त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या अंगणामध्ये ते आग लावू शकत नाहीत. आणि गडकरींच्या बाबतीत माझा आक्षेप आहे तो तोच आहे. त्यांच्या कामावर कोणी बोट ठेवू शकत नसेल अशा व्यक्तीच्या चारित्र्यावर जे आरोप होत आहेत तेही मला तेवढे गंभीर वाटत नाही. पण राजकारणामध्ये न बोलता जे साधता येतं ते बोलून गमावण्याची पाळी येते. याचं उत्तम उदाहरण म्हणून मी गडकरींकडे बघतो. अनेकदा गडकरी हे टाळ्या पडतात, हशा पिकतो म्हणून जे बोलतात ते त्या राजकीय जीवनामध्ये आवश्यक आहे का याचा त्यांनीच विचार करावा. टाळ्या मिळतात कुठल्याही सभेमध्ये, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गडकरी ज्या प्रकारे बोलता बोलता अनावश्यक गोष्टी बोलून जातात आणि भरकटत जातात, त्यामुळे त्यांच्याच राजकारणामध्ये अडथळे निर्माण व्हायला मदत होते. एक गोष्ट साफ लक्षात ठेवली पाहिजे की गडकरी हा कर्तबगार माणूस आहे यात शंका नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून धुमारे फुटले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवलं आणि तो उमेदवार झाल्यानंतर त्यांनी जो झंझावात निर्माण केला त्या झंझावातामध्ये भारतीय जनता पक्ष केंद्रीय सत्तेत येऊ शकला. आणि केंद्रीय सत्तेत आलेला भाजप जो होता त्यामध्ये नितीन गडकरी यांना त्यांच्या कौशल्याचं जे काम होतं, त्यांच्याकडे जी गुणवत्ता होती त्याला अमर्याद वाव देणारं असं मंत्रालय मिळालं. महाराष्ट्रात 1995 नंतर सत्तेत आलेली जी शिवसेना भाजप युती होती त्यामध्ये गडकरी हे पीडब्ल्यूडी मंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम. त्यांच्या आधी डझनभर तरी इतर वेगवेगळ्या पक्षातले सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले. पण महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाल्यानंतर गडकरींनी त्या मंत्रालयामध्ये त्याच्या कामकाजामध्ये जे काय मूलभूत आणि व्यापक बदल करून टाकले त्याचे परिणाम आज महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आपण बघू शकतो. आणि त्यामुळे महाराष्ट्रातून 1999 नंतर
युतीचं सरकार गेलं तरी दिल्लीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालच्या एनडीएचं सरकार आलं, ज्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांनी गडकरींचं हे कर्तबगारी बघून, म्हणजे मुंबई पुणे रस्ता किंवा इतर अनेक जे रस्ते महाराष्ट्रात बांधले होते ते बघून एक देशव्यापी नव्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि भव्य दिव्य रस्त्यांची एक मालिका निर्माण करायचा विचार केला आणि त्यासाठी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र उपक्रम निर्माण केला होता. रस्ते मला आता आठवत नाही, पण काय अगदी दिल्लीपासून म्हणजे देशाच्या राजधानीपासून खेड्यापर्यंत भारतीयांना एकमेकाशी जोडण्याची गुंतागुंतीची रस्ता व्यवस्था निर्माण करणं असा काहीतरी विचार होता. आणि त्यासाठी महाराष्ट्रात PWD मंत्री असलेल्या म्हणजे झालेल्या गडकरींची नियुक्ती त्या उपक्रमाचा प्रमुख म्हणून केली होती आणि त्यातून गडकरींना प्रचंड अभ्यास करता आला. लवकरच देशात सत्तांतर झालं 2004 मध्ये. UPA सरकार आलं आणि गडकरींची तो अधिकार गेला. पण 10 वर्षांनंतर नरेंद्र मोदींचं सरकार आलं, भाजपचं सरकार आलं आणि गडकरींना त्यांनी केलेल्या अभ्यासाला साकार करण्याची संधी मोदी सरकारने दिली. आणि आज जे काय गडकरींचं नाव झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा देशव्यापी इन्फ्रास्ट्रक्चरमुळे झालेले आहे. आणि म्हणूनच पक्षाने आणि पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला जी संधी दिली आहे त्या संधीमुळे आपण आपली गुणवत्ता एवढी जगभर दाखवू शकलो याचं भान गडकरींनी कायम ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. कायम ठेवलं पाहिजे. कारण ज्या वेळेला मोदी किंवा भाजप यांच्या प्रत्येक कृतीचा विपर्यास करायचा आणि त्यातून भाजपला आणि मोदींना जोडायचं यासाठी टपून बसलेला मीडिया आणि ल्युटियन्स गँग समोर असताना आपला एक एक शब्द हा जपून वापरला पाहिजे याचं भान जसं अमित शहा किंवा नरेंद्र मोदी ठेवतात, मला वाटतं तेवढंच भान भाजपच्या प्रत्येक नेत्याने ठेवलं पाहिजे. आणि आपोआपच मग ते नड्डा असतील किंवा गडकरी असतील त्यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे. कारण समोरचा प्रत्येक माणूस तुमच्या चांगल्या हेतूने बोललेल्या शब्दांचा विपर्यास करायला टपून मीडियामध्ये बसलेला आहे. अशा वेळेला आपल्या वक्तव्याचा विपर्यास होऊन आपल्याला स्वपक्षामध्ये किंवा आपल्याच सरकारमध्ये अकारण मतभेद आणि मनभेद निर्माण होऊन अडचणी निर्माण होऊ नयेत याची काळजी प्रत्येक भाजप नेत्याने घेतली पाहिजे. मला वाटतं गडकरींनी सुद्धा घेतली पाहिजे. पण अनेकदा मानवी स्वभाव असतो. मी ते मुद्दाम उदाहरण देतो की एकाच टीम मध्ये युवराज सिंग पण होता आणि महेंद्रसिंग धोनी पण होता आणि दोघेही सारख्याच ताकदीचे फलंदाज होते. पण स्टेडियमवर मिळणाऱ्या टाळ्या आणि चीअरअप असं म्हटल्यानंतर सिक्सर सिक्सर म्हटल्यावर प्रत्येक बॉल फिरवायला गेलेला युवराज सिंग क्रिकेटमध्ये फार टिकला नाही, कारण तो कौतुक आणि टाळ्यांच्या आहारी गेला. पण तेवढीच क्षमता आपल्याकडे असूनही प्रत्येक बॉल टोलवण्याच्या मोहाला धोनी बळी पडला नाही आणि धोनी हा भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टिकला आणि इतिहासावर आपली छाप पाडून गेला. समोर बसलेल्यांना काही फरक पडत नाही, पण एका चुकीच्या बॉलवर मारलेला फटका तुमची विकेट घेऊन जातो हे सत्य कायम लक्षात ठेवायचं असतं एका फलंदाजाने. तसंच राजकारणात वावरणाऱ्या प्रत्येक नेत्याने आपल्या वक्तव्याचा विपर्यास होण्याची एक एक संधी समोरची टीम बघत असते, साधत असते, हे विसरता कामा नये. मला वाटतं गडकरींना त्याचा अनेकदा विसर पडतो. समोर बसलेले श्रोते प्रेक्षक यांच्या टाळ्या त्यांचा हशा यात गडकरी वाहून जातात. आणि म्हणून मला गडकरींना आज आठवण करून द्यायचे की त्यांना ज्याचं कौतुक आहे असे महाराष्ट्रातले एक नेते आहेत शरद पवार.
शरद पवार हे सुद्धा, अगदी मी तर मोदींशी तुलना करतो, शरद पवारांची बुद्धिमत्ता, शरद पवारांची गुणवत्ता, शरद पवारांची क्षमता, त्यांची मुत्सद्देगिरी ही अगदी नरेंद्र मोदींची तुलना करता यावी इतकी आहे. पण तरीही वर्षानुवर्ष राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात राहून शरद पवार हे वंचित राहिले. आणि त्याचं एकमेव कारण अनावश्यक ठिकाणी अनावश्यक शब्द वापरणं, बोलणं, टाळ्या मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्याच्या आहारी जाऊन शरद पवारांनी आपलं सगळं राजकारण नासवून टाकले. आणि हे मी आज सांगतो असं समजू नका. जवळजवळ 30 वर्षापूर्वी दैनिक नवाकाळचे संपादक निळूभाऊ खाडीलकर यांनी एक अग्रलेख लिहून असेच शरद पवारांचे कान टोचायचा प्रयत्न केला. तेव्हा शरद पवार 50 मध्ये होते, 60 पण ओलांडली नव्हती. आणि निळूभाऊंनी अग्रलेख लिहिला होता की गीता सांगायचं वय झालंय, गीता सांगायची वेळ आली आहे, त्यावेळेला रासलीला करू नका. म्हणजेच टाळ्या वाजतात, हशा पिकतो, म्हणून भरकटत जाऊ नका, टिंगल टवाळ्या करू नका, अशी कानटोचणी निळूभाऊ खाडीलकरांनी शरद पवारांची, मला वाटते 94 मध्ये, 94 किंवा 93, म्हणजे जवळजवळ 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी केलेली होती. शरद पवारांनी ते जे कान टोचले होते ते गंभीरपणे घेतले असते, ती कान उघडणी गंभीरपणे समजून घेतली असती, तर आज 10 आमदारांसाठी सुद्धा धावपळ करायची वेळ आलेले शरद पवार इतके दयनीय झाले नसते. कर्तृत्व, गुणवत्ता सगळं आहे, पण टाळ्या वाजवल्या जातात आणि प्रसिद्धी मिळते. याच्या मागे शरद पवार वाहवत गेले. हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आज गडकरींसमोर आहे. लक्षात ठेवा, वाजपेयी पंतप्रधान असताना भूकंपाची घटना घडली आणि त्यानंतर पवारांनी जे काही काम केलं होतं, गडकरी कदाचित पंतप्रधान नव्हते, पण वाजपेयी पंतप्रधान होते. अशा वेळेला त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट हा भारत सरकारचा उपक्रम सुरू करण्यासाठी जी काही समिती नेमली, त्याचं नेतृत्व शरद पवारांकडे सोपवलं होतं. ही शरद पवारांची ओळख होती. आज ते शरद पवार कुठे आहेत विचार करा. आणि गडकरींसाठी म्हणून ते उदाहरण आहे की वेळच्या वेळी शरद पवार सावध झाले नाहीत, टपल्या टिचक्या टवाळ्या करत बसले आणि आपल्या गुणवत्तेला मातीमोल करून गेले. का तर समोरचे लोक टाळ्या वाजवत आहेत, पत्रकार महान म्हणून गुणवत्ता गातायत, पण आपण चुकतोय. आणि हे चुकतोय हे कोणीतरी, एक संपादक तरी सांगतोय, तर शहाणं होणं वेळीच आवश्यक होतं. त्याकडे पवारांनी पाठ फिरवली आणि केवढं नुकसान झालं बघा. एक महाराष्ट्राचा कर्तबगार माणूस, त्याच्या गुणवत्तेचा महाराष्ट्राला उपयोग झाला नाही, ना देशाला उपयोग झाला. शरद पवारांनी एक प्रकारे महाराष्ट्रावर आणि देशावर अन्याय केला की त्यांची गुणवत्ता या देशाच्या, समाजाच्या उपयोगी ठरवता आली असती, ती त्यांनी ठरू दिली नाही, केवळ उडाणटप्पूपणामुळे. मला असं वाटतं की गडकरी हळूहळू तसे भरकटताना दिसत. आणि म्हणून मला असा प्रश्न पडलाय की या माणसाला इतक्यातच शरद पवार होण्याची घाई का लागली, म्हणजेच आपल्या कर्तृत्वाची माती करण्याची घाई गडकरींना का लागलेली आहे, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. मी तुमच्या समोर मांडला. कदाचित गडकरींनी ऐकलं तर त्यांनी सावध व्हावं. न आवडणारे शब्द मी बोललोय, पण आवडते शब्द खड्ड्यात घेऊन जाणार असेल तर नावडत्या शब्दातून सावध व्हावं, एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.